नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. हे प्रभू, ज्या अनुभूतीमध्ये ज्ञानी मुनिगण नित्यमग्न राहतात ते तत्व तुम्ही समजावून सांगा. त्यानंतर भक्ती, ज्ञान, विज्ञान आणि वैराग्य यांचे विभागांसह वर्णन करून सांगा. याशिवाय श्रीरामचंद्रांच्या ज्या इतर अनेक रहस्यमय गोष्टी असतील त्या सांगा. हे नाथ, तुमचे ज्ञान अत्यंत निर्मल आहे. हे प्रभू, हे दयाळू, जी गोष्ट मी विचारली नसेल ती सुद्धा लपून न ठेवता सांगा. वेदांनी तुम्हाला तिन्ही लोकांचा गुरु म्हटले आहे. इतर पामर जीव हे रहस्य कसे जाणणार? पार्वतीचे हे सहज, सुंदर व निष्कपट प्रश्न ऐकून शिवांच्या मनास फार बरे वाटले. श्री महादेवांच्या मनात सर्व रामचरित्र आले. प्रेमाने त्यांचे शरीर पुलकित झाले आणि नेत्रांमध्ये पाणी आले. श्री रघुनाथांचे रूप त्यांच्या मनात प्रकट झाले. त्यामुळे प्रत्यक्ष परमानंद स्वरूप शिवांनाही अपार सुख झाले. शिव 2 घटका ध्यानाच्या आनंद रसात मग्न झाले. नंतर त्यांनी बळेच मन आवरले आणि ते प्रसन्न चित्ताने श्री रघुनाथांचे चरित्र वर्णन करू लागले. जे जाणल्याविना खोटे सुद्धा खरे वाटते, जसा दोरीवर सापाचा भ्रम होतो आणि जे जाणल्यावर जगताचा लोप होतो, जसे जागे झाल्यावर स्वप्नाचा भ्रम नाहीसा होतो, त्या श्री रामचंद्रांच्या बालरूपाला मी वंदन करतो. त्यांचे नाव जपल्यामुळे सर्व सिद्धी सहजपणे प्राप्त होतात. मंगलाचे धाम असणारे, अमंगलाचे हरण करणारे आणि दशरथाच्या अंगणामध्ये खेळणारे ते बालस्वरूप असलेले श्रीराम माझ्यावर कृपा करोत. त्रिपुरासुराचा वध करणारे शिव श्रीरामांना प्रणाम करून आनंदाने अमृतमय वाणीने म्हणाले, हे गिरिराज कुमारी, तू धन्य आहेस. खरेच धन्य आहेस. तुझ्यासारखा उपकार करणारा कोणीही नाही. तू श्रीरामांची कथा विचारलीस. ती कथा जगाला पावन करणाऱ्या गंगेसमान सर्व लोकांना पावन करणारी आहे. श्रीरामांच्या चरणी तुझे प्रेम आहे, त्यामुळे तू जगाच्या कल्याणासाठीच प्रश्न विचारले आहेस. हे पार्वती, श्रीरामांच्या कृपेमुळे तुझ्या मनात स्वप्नातही शोक, मोह, संदेह आणि भ्रम काहीही नाही असे मला वाटते. तरीही तू तीच पूर्वीची शंका उपस्थित केलीस. हा प्रसंग सांगण्याने, ऐकण्याने सर्वांचे कल्याण होईल. ज्यांनी आपल्या कानांनी भगवंतांची कथा ऐकली नाही, त्यांच्या कानांची भोके सापाच्या बिळाप्रमाणे आहेत. ज्यांनी आपल्या डोळ्यांनी संतांचे दर्शन घेतले नाही, त्यांचे डोळे मोराच्या पंखावर दिसणाऱ्या नकली डोळ्यांच्या श्रेणीत येतात. जे मस्तक श्रीहरींच्या आणि श्रीगुरूंच्या चरणी झुकत नाही, ते कडू भोपळ्यासमान होय. ज्यांच्या हृदयात भगवंताच्या भक्तीला स्थान नाही, ते प्राणी जिवंत मुडद्याप्रमाणे होत. जी जीभ श्रीरामांच्या गुणांचे गायन करीत नाही, ती बेडकाच्या जिभेप्रमाणे होय. भगवंताचे चरित्र ऐकून आनंदित होत नाही, ते हृदय वज्रासारखे कठोर व निष्ठुर होय. हे पार्वती, श्रीरामचंद्रांची लीला ऐक. ती देवांचे कल्याण करणारी आणि विशेषतः दैत्यांना मोहित करणारी आहे. कामधेनू ही सेवा केल्यावर सर्व सुखे प्राप्त करून देते, तशी ही रामकथा आहे आणि सत्पुरुषांचा समुदाय हाच सर्व देवांचा लोक आहे. असे पाहिल्यावर कोण बरे ही कथा ऐकणार नाही? संदेहरूपी पक्ष्यांना हुसकून लावणाऱ्या टाळीप्रमाणे श्रीरामांची कथा हातांची सुंदर टाळी आहे. रामकथा ही कलियुगरूपी वृक्षाला तोडणारी कुऱ्हाड आहे. हे गिरिराज कुमारी, तू ही कथा आदराने ऐक. श्रीरामचंद्रांची सुंदर नामे, गुण, चरित्र, जन्म आणि कर्म हे सर्व अगणित असल्याचे वेदांनी प्रतिपादित केले आहे. ज्याप्रमाणे भगवान श्रीराम हे अनंत आहेत, त्याप्रमाणे त्यांच्या कथा, कीर्ती आणि गुण हे सुद्धा अनंत आहेत. तरीही तुझे त्याविषयी अत्यंत प्रेम पाहून जे काही मी ऐकले आहे आणि जशी माझी बुद्धी आहे त्यानुसार मी तुला सांगतो. हे पार्वती, तुझा प्रश्न स्वभावतः सुंदर, सुखदायक आणि संतसंमत आहे व मलाही तो फार आवडला. परंतु हे पार्वती, एक गोष्ट मात्र मला आवडली नाही. जरी तू मोहामुळे म्हणालीस, तू असे म्हणालीस की वेद ज्यांचे गुणगान करतात आणि मुनिजन ज्यांचे ध्यान करतात, ते राम कुणी दुसरे आहेत काय? जे मोहरूपी पिशाच्याने झपाटले आहेत, नास्तिक आहेत, भगवंताच्या चरणांशी विन्मुख आहेत आणि खरे खोटे ज्यांना मुळीच माहीत नाही असे अधम मनुष्यच अशा प्रकारे सांगत ऐकत असतात.
जे अज्ञानी, मूर्ख, आंधळे आणि भाग्यहीन आहेत, ज्यांच्या मनोरूपी आरशावर विषयरूपी मळ साचला आहे, जे व्यभिचारी, कपटी व मोठे दुष्ट आहेत, आणि ज्यांनी कधी स्वप्नातही संतांचे दर्शन घेतले नाही, ज्यांना आपली लाभहानी कळत नाही, तेच लोक असे वेदविरोधी बोलत असतात. ज्यांचा हृदयरूपी आरसा मलिन आहे आणि जे नेत्रहीन आहेत, ते बिचारे श्रीरामांचे रूप कसे पाहणार? ज्यांना निर्गुण सगुण याचा काहीही विवेक नाही, अनेक कपोकल्पित गोष्टी बडबडत असतात, जे श्रीहरींच्या मायेला वश होऊन जन्ममृत्यूच्या फेऱ्यात भटकत असतात, त्यांना काहीही बरळणे अशक्य नाही. ज्यांना संनिपात, उन्माद इत्यादी वायुरोगाने झपाटले आहे, ज्यांना भूताने पछाडले आहे आणि ज्यांनी नशापानी केले आहे, असे लोक काही विचार करून बोलत नाहीत. ज्यांनी महामोहरूपी मदिरा ढोसली आहे, त्यांचे काहीही ऐकू नये. मनात असा विचार करून संशय सोडून दे आणि श्री रामचंद्रांच्या चरणांची सेवा कर. हे पार्वती, भ्रमरूपी अंधकाराचा नाश करण्यासाठी सूर्याच्या किरणांप्रमाणे असणारे माझे हे बोल ऐक. आजच्यासाठी धन्यवाद.